स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। माझं तर आता मत झाले की राजकारणात बोलणारे आता शब्द माझ्या तोंडात वेगळा येतोय, कारण ना राजकारणात जे बोलतात हे काय खरं नसते। मी कदम घराण्याचा प्रेमी आहे का, तर आहेच। पतंगराव कदम साहेबांनी आम्ही एकत्र होतो। नगरपालिकेच्या राजकारणामध्ये 2011 सालापासून मी आणि सदाशिव पाटील एकत्र काम करतो आहे। विटा शहराचा ज्या वेळेला प्रश्न येईल त्यावेळेला पक्ष हा विषय माझ्या बाबतीत असणार नाही। आम्ही दोघं एकत्र मिळून या शहराची जडणघडण भविष्यकाळात पण करणार आहोत। आपल्या दैनंदिन जीवनात मसाल्याचे पदार्थ नवीन नाहीत, पण ते कोणते वापरायचे हा मात्र सर्वांनाच पडतोय प्रश्न। महालक्ष्मी फूड्सचे जयराम मसाले घेऊन येतोय। कांदा लसूण मसाला, मटन मसाला, हळद पावडर, मिरची पावडर, धना पावडर, चविष्ट व स्वादिष्ट मसाले। जयराम मसाल्यामुळे जेवण होईल रुचकर। जयराम देतोय जिभेला चव, त्यामुळे स्वयंपाक घरात होतोय जयराम मसालेचाच गजर। SS कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स। आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी। एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट। शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध। या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या। गेल्या अनेक दिवसापासून विटा शहराला ज्यांच्या निर्णयाची उत्सुकता होती ते अशोक भाऊ गायकवाड आज आपल्यासोबत आहेत। सध्या त्यांनी भारतीय जनता पार्टीसोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। भाऊ, आज तुम्ही निवडणुकीत उतरला आहात, तुमचे 2 उमेदवार रिंगणात आहेत, काय सांगाल? नमस्कार। निवडणुकीच्या रिंगणामध्ये मी आत्ता याच्यासाठी उतरलो आहे की या शहरातली सत्ता शहरातच राहावी आणि विटेकरांच्याच ताब्यात राहावी। एकाकडे सर्व सत्ता दिल्या तर सामान्य माणसाला कोणी विचारत नाही। पूर्वी आमदारकीला मी सुहास बाबरांना पाठिंबा दिला होता, त्याचे आई वडील नव्हते, ते आई वडील नसल्यामुळं पाठिंबा त्यांना दिला। पण विटा नगरपालिकेच्या बाबतीत माझे काही स्वतःचे विचार आहेत की ही नगरपालिका सर्व सत्ता एकाच्या हातात असू नयेत। आमदारकी एकाकडे असेल तर नगरपालिका एकाकडे असावी, हा माझा स्वतंत्र विचार आहे। त्यामुळं मी आणि सदाशिव पाटील एकत्र येऊन ही नगरपालिका लढवायचं असं ठरवलेलं आहे। आपले 2 उमेदवार आहेत, कुठल्या प्रभागात आहेत? नाही, सगळी पार्टीच आमच्या दोघांची आहे, असं 1 आणि 2 आपल्याला काय म्हणता येणार नाही। टोटल असणारे 26 उमेदवार आणि 27 नगराधीश पदाच्या उमेदवार ह्या संपूर्ण आमच्या दोघांनी मिळून उभा केलेलं पॅनेल आहे। खरं तर गेल्या 50 वर्षापासून नगरपालिकेवर पाटील गटाची सत्ता आहे, मग विकास कमी पडला का, झाला नाही? काय या विट्यामध्ये नाही तेवढं मला सांगा। आता गेली 4 वर्ष प्रशासनाच्या ताब्यात सत्ता आहे आणि प्रशासनाच्या ताब्यात असताना आत्ता जे काय सांगितलं जातं आहे, हे अमकं केलं नाही, तमकं केलं नाही। 4 वर्षाचा कालखंड हा प्रशासनाच्या ताब्यात म्हणजे पर्यायानं आमदारांच्या ताब्यात, राज्य शासनाचे ते प्रतिनिधी आहेत। मग ज्या गोष्टी कमी दिसत होत्या त्या त्यांना 4 वर्षात करता आल्या असत्या। राजकारणामध्ये एकमेकावरती आरोप करणे, प्रत्यारोप करणे आणि लोकांची दिशाभूल केलं हा आमचा स्वभाव नाही। आज गेली 20 वर्ष आमदारकी त्यांच्याच घरात आहे आणि मग एवढं तुमच्या घरात असताना, राज्य शासन तुमच्या पाठीशी असताना, मग ह्या विटा शहराला फंड्स कमी का, ह्याचाही आम्हाला विचार करावा लागेल। आणि मग असा आपण विचार करत असताना आता म्हटलं जातं हे केलं नाही, ते केलं नाही, पाणी 24 तास मिळत नाही। मग राज्य शासनातनं पैसे दिले असते आणि त्यांनी स्कीम राबवली असती तर नगरपालिकेची कुठं अडचण होती? ह्याच्यामध्ये राबवायला हवी होती। जसं आपण दुसऱ्याला दोष देतो, एक बोट आपण दुसऱ्याकडे घालतो, दुसरं बोट पण आपल्याकडे असते।
त्यामुळे राजकारणामध्ये कुणी कुणावरती टीका करण्यापेक्षा सामान्य जनतेचं जे प्रश्न आहेत ते सोडवणं महत्त्वाचं आहे. ज्यांच्याकडे सत्ता आहे, मग नगरपालिकेची सत्ता एकाकडे असेल, विधानसभेची सत्ता एकडे, त्यांनी ते प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. एकमेकावरती आरोप करणे माझ्या दृष्टीनं पूर्ण चुकीचं आहे. तुमच्याकडं नगरसेवक पद होतं, परंतु विरोधकांनी आरोप केला की तुम्ही मग काय विकास काम केलं. ज्या वेळेला हे काही गावाचा विकास दिसतोय आत्ता, सदाशिव पाटलांना मी प्रचंड विरोध केला. सदाशिव पाटलांनी मला कधीही माघारी उत्तर दिलं नाही. ज्या ज्या गोष्टीला मी विरोध केला त्या गोष्टी आज विट्यामध्ये उभा आहेत. मी आता साधारणतः इथं असणारी कराड रस्त्याची मशानभूमी, त्यामध्ये पाय ठेवता येत नव्हता. सगळ्यात जास्त दंगा मी सभागृहामध्ये केला. सदाशिव पाटलांनी त्याचं सकारात्मक घेतलं आणि या विटा शहरामध्ये 14 मशानभूमी उभा राहिल्या. भाजी मार्केटचा प्रश्न कायम होता, त्या प्रश्नावरती सुद्धा मी आवाज उठवला. सदाशिव पाटलांनी ते सकारात्मक घेतलं. आज इकडं भाजी मार्केट त्यांनी हलवलं आणि चांगलं बांधलं आहे. भाजी अजून काही सुविधा लागल्या तर भविष्य काळात करता येतील आपल्याला. वेगवेगळ्या निवडणुकीत वेगवेगळे तुमचं हे असतंय. ह्यावेळी देखील पाठीमागं विधानसभा होते, आता पाटील गटात गेला आहे. हो का, तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी 2001 नंतर कुठल्याही पक्षाचा सदस्य नाही, कुठल्याच पक्षाचा. मी कदम घराण्याचा प्रेमी आहे का, तर आहेच. पतंगराव कदम साहेबाने आम्ही एकत्र होतो, परंतु आता कदम घराण्याचा मतदारसंघ तिकडं राहिला. आता इथं परिस्थिती अशी उपस्थित झाली की आम्हाला कुठल्या तरी पक्षाबरोबर जाणं आवश्यक होतं. शहराच्या विकासासाठी पैसे मिळवणं आवश्यक होतं. मग आम्ही तसे विचारवंत माणसं आहोत की शहराला पैसे पाहिजे असतील तर आपल्याला सत्तेबरोबर जावं लागेल. आणि मी 2001 बसणं कुठल्याच पक्षाचा सभासद झालेला नाही. कारण हे पक्षीय राजकारण, ह्यातनं त्यात उड्या मारणे, त्यातनं त्यात उड्या मारणे. आम्ही फक्त कदम घराशी पहिल्यापासून एकनिष्ठ, साहेबांशी मी एकनिष्ठ होतो. खरं तर खानापूर तालुक्याचा विचार केला तर महाविकास आघाडीची शिकलं झालेली आहेत. एकीकडं तुम्ही काँग्रेसचे नेते म्हणून परिचित असला तरी आता तुम्ही भाजपला पाठिंबा दिला आहे. दुसरीकडे जर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बाबासाहेब मुळके यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला, असं का होतं? तुम्ही समजून घ्या, 10 वर्ष मी खासदारकीला भाजपलाच पाठिंबा दिला. मागची 10 वर्ष संजय काका ज्या वेळेला खासदार झाले त्या वेळेला मी संजय काकांच्या बरोबर आहे आणि नितीन गडकरी साहेबांच्या बरोबर मी इथं स्टेजवरती आहे. त्यामुळे मला कोणी असं म्हणू शकत नाही की तुम्ही पक्ष बदलला. मी कुठल्या पक्षात नाहीच म्हणून सांगतोय ना. माझे स्वतंत्र विचार आहेत आणि समाजाच्या हितासाठी हे सगळे विचार आहेत. पक्षाची बांधिलकी मी कुठल्याच घेतलेली नाही कधी. मला जे व्यवस्थित वाटते आणि जे लोकांच्या कामाला येणार आहे त्याचा माझा निर्णय असतो. आज विटा शहरात तुम्ही फिरताय, काय कशा प्रतिक्रिया आहेत, कसा उत्साह आहे? जेव्हापासून सदाशिव पाटील आणि मी एकत्र आलो आहे तेव्हापासून गावातला पूर्ण उत्साह वाढला आहे. सदाशिव पाटलांनी अनेक ठिकाणी सांगितलं, अशोकभाऊंच्या नेतृत्वाखाली आणि माझ्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवतो आहे. लोकांना ह्या सगळ्या गोष्टी पटायला लागल्या आहेत आणि भाऊंनी स्पष्ट अगदी सांगितले, कोणाच्या काही अडीअडचणी असतील तर आम्हा दोघांना स्पष्ट सांगा, ते प्रश्न आम्ही सोडवतो. इतकं आम्ही स्पष्ट ग्वाही जनतेला दिल्या. त्यामुळे जनता प्रचंड प्रमाणात बाहेर पडत्या आणि ह्या वेळेला आम्हाला एक आश्चर्य वाटतं की महिला सगळ्या बाहेर पडायला लागल्यात. ही वस्तुस्थिती आहे. आणि मग काय वेळेला राजकारण आहे, शेवटी कोण काय आरोप करणार, प्रतिआरोप करणार, आम्हाला त्याशी काही देणं घेणं नाही. ह्या शहराचा विकास व्हावा ही एकमेव आमची भूमिका आणि सामान्य माणसाला न्याय मिळावा. एकीकडं तुम्ही सांगितलं की कदम घराण्याशी आम्ही एकनिष्ठ आहोत, आता इकडं दुसरीकडं तुम्ही भाजपला पाठिंबा देत आहे. हो, आता कदम घराण्याचं इथं कोण उमेदवार पण उभा नाही आहे आणि मी 2001 सालापासून पक्षाचा सभासद पण नाही आहे. त्यामुळे मी स्वतंत्र आहे. कुठलाही निर्णय घ्यायचा झाला तर मी स्वतंत्र घेऊ शकतो. सध्याची राजकीय परिस्थिती बघितली तर अतिशय वाईट आहे. कोण कुठं जातोय, कोण कुठं जात नाही. म्हणजे आता बघायचं झालं तर राजकारणाकडे लोक बघत नाहीत. त्या दृष्टीनं राजकारणामध्ये अर्थकारण शिरलं आहे. त्यामुळं जिथं आर्थिक फायदा तिथं सगळे कार्यकर्ते पळतात. आज जवळजवळ पार्ट्या पाहिल्या तर सगळ्या त्यांचे कार्यकर्ते पाहिले, त्यांच्या म्हणजे अनेक ठिकाणी हीच परिस्थिती आहे. सगळे कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि हेच आता राजकारण चालवायला लागलेत.
मी पूर्वी विष्णू अण्णा पाटलांशी काम केलं आहे. दिलीप वळसे पाटलांचे वडील दत्ताजीराव वळसे पाटलं यांचं मला मार्गदर्शन मिळालं आहे. मी पतंगराव साहेबांच्या बरोबर अनेक वर्ष काढलेले आहेत. ही मोठी माणसं आहेत, मनाने ही खूप मोठी होती आणि त्यांचे विचार आमच्या पूर्ण डोक्यामध्ये असतात. त्यामुळे गावाच्या हितासाठी जे करायला पाहिजे ते आम्ही करत राहतो. आज गायकवाड कुटुंबातील 2 युवा चेहरे नगरसेवक पदासाठी उभा आहे. त्यांच्याकडून लोकांना अपेक्षा आहे ते पूर्ण करतील. 100% पूर्ण करतील. आमच्या घराला एक संस्कार आहेत. आमचं घर हे आध्यात्मिक विचाराचं घर आहे. पारायण सोहळे, चांगल्या चांगल्या विचाराच्या लोकांच्या संगतीत राहणे, त्यामुळे मुलांच्यावरती आमच्या खूप चांगले संस्कार आहेत. तुम्हाला असं कुठेही दिसणार नाही की मुलं काहीतरी वेगळं बोलत आहेत, मुलं कुठं वाईट बोलत आहेत किंवा वेगळ्या संगतीला लागलेत. कधीही आम्हाला दाखवून द्या. कारण लहानपणापासून त्यांना कीर्तन ऐकणे, प्रवचन ऐकणे, चांगल्या चांगल्या संतांचे विचार ऐकणे, ओम शांतीच्या कार्यक्रमात पाठवणे हे आम्ही पालक मनुष्याने केलेलं आहे. त्यामुळे हे संस्कार ते कधीच विसरू शकत नाही. तुम्हाला असं चित्र दिसेल की भाऊंची मुलं दोन्ही पुतण्या आणि माझा मुलगा की बाबांनो गावामध्ये सर्व विचारामध्ये ही मुलं सरस आहेत असं तुम्हाला भविष्यात चित्र दिसेल. विरोधकांनी घरं फोडली असा आरोप होतो. तुमचं याबद्दल काय मत आहे? माझं स्वतःचं मत असं आहे, आज पूर्वीच्या काळी कसं होतं, कुटुंब एकत्र होतं. एकत्र कुटुंबामध्ये कर्त्या माणसाचं सगळेजण ऐकत होते. ज्या वेळेला माणसांची परिस्थिती सुधारते, आर्थिकदृष्ट्या सक्षम होतात, त्यावेळेला कोण कोणाचं ऐकायला तयार नसते. प्रत्येकजण आपापला स्वार्थ बघत असते आणि स्वार्थाप्रमाणे सगळेजण पळत असतात. आमच्यासारखा जो माणूस आहे हा आध्यात्मिक विचाराची जडणघडण आहे. हे सामान्य माणसासाठी काम करणारे आम्ही माणसं आहोत. त्यामुळे आम्हाला इकडे तिकडे पळायची काही गरज पण नाही. मी आजपर्यंत जेवढं राजकारण केलं, गेल्या 40 वर्षाचं माझं राजकारण आहे. तुम्ही शहरामध्ये कुणाला विचारा, कुणाचे कधी 5 रुपये बुडवलेले नाहीत. कधी नगरपालिका असो किंवा आमदार कोणी असो, कोणाला मदत केली असेल तर कुणाकडून कधी काही घेतलेलं नाही. राजकीय आरोप होतील, ह्याला पाठिंबा दिला, त्याला किती कोटी घेतले असे लोक बोलतात. हे माझं तर आता मत झालं की राजकारणात बोलणारे, आता शब्द माझ्या तोंडात वेगळा येतो आहे, कारण राजकारणात जे बोलतात हे काय खरं नसतं. कुणी बी उठावून कोणावर बी टीका करावी. एखाद्या 70 माणसाच्या वयाच्या माणसावरती एखाद्या 25 माणसांनी टीका करा, ही काही संस्कृतीत बसते का? आपण काही केलेलं नसतं आहे, पण उगाचच उठायचं, देवानं तोंड दिलं आहे मनुष्यानं दुसऱ्याला नावं ठेवायची, ही संस्कृती नव्हे. राजकारण ज्याला करायचं आहे त्यांनी चांगल्या चांगल्या व्यक्तीचे आदर्श घ्यावेत, चांगले विचार घ्यावेत आणि पैसे मिळवण्याच्या मागं न लागता राजकारणातनं समाजहिताचं काम साधावं, ही माझी भूमिका आहे. विरोधकांनी असा आरोप केला की तुम्हाला उमेदवार मिळाले नाही, तुम्ही घरातलेच उमेदवार उभे केले. असं काही नाही. आमच्या घरामध्ये उमेदवार सक्षम आहेत. आज पहिल्यापासून मी राजकारणात आहे. मी थांबलो, परंतु पार्टीचं नेतृत्व मी कायम करत आलो. सदाशिव पाटील आणि मी एकत्र आल्यानंतरसुद्धा आम्ही दोघंच नेतृत्व करतो आहे. मग पार्टीचं नेतृत्व करत असताना निवडून येणं हा एकमेव निकष आम्ही लावलेला होता आणि जे जे निवडून येण्यासारखे उमेदवार आहेत त्यांना आम्ही सगळ्यांना तिकीट दिलेले आहेत. विधानसभा निवडणुकीत तुम्ही तिकडं होता. निवडणूक झाल्यानंतर काही काळ तुमच्याशी संपर्क ठेवला नाही, तुम्हाला कुठल्या कार्यक्रमात बोलवलं नाही, त्यामुळे तुम्ही नाराज आहात असं बोललं जातं. असं काही नाही. मी शहरासाठी मी हा निर्णय घेतला आहे आणि कुणी मला बोलवावं, कुणी हे करावं, मोठेपणा मागणारा मी माणूस नाही. माझा स्वतःचा विचार मी समाजावरती हे करत असतो, बिंबवत असतो. मोठेपणासाठी आम्ही आयुष्य जगत नाही. मी आध्यात्मिक माणसं आहोत. मोठेपणा, पैसा ह्या सगळ्या गोष्टी, आपलं कर्म चांगलं असेल, आपलं भाग्य चांगलं असेल तरच ह्या सगळ्या गोष्टी मिळत असतात. आणि राजकारणातनं पैसे मिळवायला लई वेळ लागत नाही, पण आम्ही आध्यात्मिक विचाराची माणसं असल्यामुळं आम्हाला त्यातनं काय हवं आहे अजिबात आमची भूमिका नाही. पतंगराव कदम आणि मी एवढ्या वर्षे एकत्र राहिलो, पण कधी साहेबांच्याकडनं कधी मी 1 रुपया घेतला नाही. पण मैत्री मनुष्याना ते होते ते शेवटच्या क्षणापर्यंत मी त्यांच्याबरोबर होतो. आणि आजही त्यांच्या मुलानं काही सांगितलं मला, भाऊ इथं गरज आहे, तर मी तिथं हजर असणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की हे होते ज्येष्ठ नेते अशोकराव गायकवाड.
यांनी या ठिकाणी आपली स्पष्ट भूमिका, स्पष्ट मतं मांडलेली आहेत. कॅमेरामन अजितसोबत मी चंद्रकांत जाधव, स्टार न्यूज मराठी, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.